मैं लोगों को पता है आज के वेबिनार में, लाइव वेबिनार में होगा। दो सवाल आप लोग मुझे पूछोगे और दो सवालों के जवाब मैं दूंगी। एक ही बर्थडे पे दोनों सवाल होंगे, तो मुझे रिपीट करने मत लगाइए। एक ही बर्थडे पे दो सवाल होंगे। जो भी सवाल है इन शॉर्ट पूछिए, तो मैं आप लोगों को आंसर में ज्यादा टाइम दे पाऊंगी। सो पहले जाते हैं गणेश जादव सर। गणेश जादव सर है? फाइन। प्रणीता काले। प्रणीता काले। भावना। विशाल मोरे। क्या है? नूतन। यस मैम। नूतन मैम। यस मैम, आपका बर्थडे हाँ डेट। बोलू। हाँ, 7/12/1972। हम्म। 7 डिसेंबर 1972। 70। यस मैम। मला मॅडम विचारायचं की माझ्या म्हणजे भाग्यात माझ्या मुलाचं मला सुख आहे का, आणि मग मला कुठल्या प्रकारे मला मिळेल, म्हणजे असं. म्हणजे अजून तुमची प्रेग्नन्सी राहिलेली नाहीये, म्हणजे मुलं होत नाही हा प्रॉब्लेम आहे? राहिली होती. हा. दोन दोन वेळा राहिली होती, पण ते दोन्ही वेळा मिसकॅरेज झालं. ठीक त्यामुळे आहे. आम्हाला त्या प्रकारे म्हणजे मुलाचा विचार चालला, म्हणजे सरोगेसी करायचं म्हणजे कसं काय करायचं, म्हणजे म्हणून म्हटलं सुख आहे का म्हणजे भाग्यात. आणि हम्म. येस। दुसरा दुसरा प्रश्न पण विचार. हो, विचारा। हा, दुसरा प्रश्न माझ्या आरोग्याबद्दल आहे. की माझं आरोग्य म्हणजे शेवटपर्यंत म्हणजे माझ्या ह्याच्यापर्यंत स्वस्थ राहण्यासाठी आहे. ओके ओके। मॅम ऍक्च्युली काय आहे ना, प्रेग्नन्सीसाठी आपण दोघांची बर्थ डेट बघतो, पण ह्याच्यात तुमचे ब्राईट चान्सेस आहेत। म्हणजे तुम्ही आई होण्याचे ब्राईट चान्सेस आहेत। त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही आहे। हेल्थ वाईज बॅक पेन, मेंटल स्ट्रेस खूप जास्ती आहे का? नाही, आता नाहीये. मग आता काय त्रास होतोय हेल्थ वाईज? म्हणजे मला माझं शेवटपर्यंत हेल्थ चांगलं पाहिजे, छान असं मला म्हणायचंय. कारण मी आज 5 वेळा मॅडम IVF केलं. 5 टाइम IVF केलं मी. हम्म आता मी हे नाही करू शकत, कारण माझं ते प्रेग्नन्सीचं जे पिरियड्स असतात ते पण हे झाले. मला सरोगेसी करायचं आहे, पण मध्ये ते बंद झालं होतं एज नुसार. आता हम्म। पुन्हा चालू झालंय, पण मला विचारायचं की ती सक्सेस होणार असेल तर मी तिथे परत जायला. दोन ओके। वेळा आम्ही सरोगेसी पण केलेलं, दोन्ही वेळा आमचं फेल गेलं, तेव्हा चालू झालेलं. हम्म। आणि नंतर ते बंद झालं, ते काही रूल्स निघाले. आता मला कुठल्या प्रकारे, म्हणजे मला म्हणायचं की आमच्या घरी मूल येण्यासाठी कुठल्या प्रकारे येईल, आणि मला ते सुख आहे का असं. मॅम ह्याच्यासाठी इन डिटेल मला सरांची आणि तुमची बर्थ डेट बघायला लागेल। पण तोपर्यंत एक मंत्राचा जाप करा। ओम। हाँ बोल। बाकी सब नहीं अपना मीटिंग है माइक नंतर प्लीज बोल। म्यूट रखिए। बाकी सब हॅलो. अपना माइक प्लीज म्यूट। हा, त्याची बर्थडे हम्म। 1 जून 2002 आहे. हम्म। तर त्याला खूप वर्षापासून प्रॉब्लेम आहे, चक्कर येणं किंवा रात्रीच असं उठून बसतो तो, म्हणजे घाबरून एकदम. तो त्रास त्याचा 1.5-2 तास चालू राहतो. डॉक्टरकडे काहीच नाही त्याचा इलाज. त्याच्याबद्दल विचारायचं होतं. आणि आता आज त्याचे 24 चालू आहे तरी त्याला हा त्रास आहे. त्याचा जॉब त्याला करता येत नाहीये त्या गोष्टीमुळे. आणि सगळे उपाय करून झाले, कुठंच त्याचं काहीच निवारण होत नाहीये. आई वडील त्याच्याने त्रस्त झाले का. बर बर। ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही। किती वर्षांपासून हा त्रास आहे? मला हा तो ना 10-11 वर्षाचा असताना हा त्रास चालू झालेला आहे त्याला. हम्म। आणि आता त्याला ते 24 वय चालू आहे त्याचं. काही याच्या आधी काही पूजा हवन असं काही कोणाला दाखवलंय आणि केलंय, असं काही झालंय? हो, भरपूर ठिकाणी केलेलं आहे.
कोणी बोलेल एवढं ही पूजा करा, ते करा, होऊन जाईल, होऊन जाईल. पण कधी झालंच नाही ना. काही ठीकच वाटलं. फरकच पडला नाही कुठं. बर. ठीक आहे मॅम, हरकत नाही. यांना सध्याला अमावस्या पौर्णिमा नोटीस करून मला पुढच्या याच्यात सांगाल किंवा मला पर्सनल व्हॉट्सॲप कराल या अमावस्येला आणि पौर्णिमेला काय त्रास होतोय. दुसरी गोष्ट, एक छोटंसं काम करा. आता 7 अमावस्या 7 हं. नारळ घ्यायचे. 7 अमावस्या, प्रत्येक अमावस्येला 7 नारळ घ्यायचं. 7ही नारळ दरवाजावरनं 7 वेळेस उतरवून घराच्या बाहेर फेकायचे. कचऱ्याच्या डब्यात, रस्त्यात टाकायचे नाही. ओके. आणि रोज हनुमान चालीसा 7 100 नारळ घराच्या 1 मिनिट. लिहून घ्या. 7 अमावस्या मॅम 1 मिनिट. ते नारळ. हां. हां. 7 अमावस्या 7 नारळ सात प्रत्येक नारळ सॉरी अमावस्या. सॉरी मी घेतलंय तर त्यांचं संपवते आणि मग तुम्हाला घेते. चालेल? शुअर शुअर शुअर. आरती मॅम. हॅलो मॅम. येस मॅम, तुमचं बर्थ डेट. माझी जन्मतारीख आहे 9/1/94. हम्म. आणि मी खास आज हे सांगते की मी अगोदर तुमच्याकडनं पॉकेट किट घेतलं होतं, तर हम्म. मला त्याच्यामध्ये भरपूर फायदा झाला. आणि म्हणून मला आता नेक्स्ट जे आहे ना, तर मला ताबीत सोबत जायचंय, पण मला अडचणी थोड्या आहेत अजून. तर मला जॉबसाठी करायचंय, खास करून गव्हर्नमेंट जॉबसाठी. ठीक आहे. तर त्याच्यासाठी माझा योग आहे की नाही हे थोडं सांगितलं तर. ओके. किती वर्षापासून करताय? आतापर्यंत 2 अटेम्प्ट झालाय माझा, तर तिसरा अटेम्प्ट द्यायचा आहे. ओके. क्लासेस वगैरे आहेत तुमचे? हो, क्लास आहे. आता तुम्हाला फक्त एक रेमेडी करायची आहे. चान्सेस ब्राईट आहेत. एक छोटीशी रेमेडी करायची आहे. जे UPSC MPSC कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतात, जे बाहेर गावनं आलेत तुमच्या क्लासेसमध्ये आणि जे अफोर्ड नाही करू शकत स्टे, त्यांना काही तुमच्याकडनं मदत करू शकलात तर करा. बर होण्याचे ब्राईट चान्सेस आहेत. बर 2027 पर्यंत ब्राईट आहे. बर. ओके. थँक्यू. थँक्यू. येस विशाल सर. हां, थँक्यू मॅडम. मॅडम, माझा पहिला प्रश्न आहे. माझं जन्मतारीख आहे 2 जानेवारी 1979. 2 जानेवारी 1979. माझा पहिला प्रश्न आहे मॅडम, मी मागच्या 6 महिन्यापासून जॉबसाठी ट्राय करतोय. हम्म. इंटरव्ह्यूज बरेच झालेले आहेत, पण मला फायनल अजून कॉल लेटर आलेलं नाहीये किंवा माझा शिफ्टिंग अजून म्हणजे जॉब शिफ्ट झाला नाहीये. हम्म. आणि माझे स्ट्रॉंग मला इच्छा आहे की मला नेक्स्ट म्हणजे जेवढा लवकर होईल तेवढा शिफ्ट करायचं आहे. तर ते मला म्हणजे जागा कधी चेंज होईल, म्हणजे या ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये कसं जाईल ते एक टेंटेटिव्ह मला जर आयडिया दिली तर बरं होईल. आणि दुसरा प्रश्न हाच आहे. दुसरा प्रश्न हाच आहे की ऍट प्रेझेंट आय एम ऍट द लॉस ऑफ माय जॉब. देर इज अ ह्यूज चान्सेस. तर ते लॉस ऑफ जॉब होईल का, आहे का चान्सेस काही, का म्हणजे का सेव्ह होईल आणि मी दुसऱ्या ठिकाणी सेफली जाईल, ट्रान्झिशन कसं होईल? थोडंसं अवघड आहे सर. डिफिकल्टीज येतील. एवढं जेवढं इझी वाटतंय लास्ट 6 मंथ, अजून थोडासा वेळ लागेल. 3 to 4 मंथ अजून पेशन्स ठेवावे लागतील. म्हणजे अगदी जवळ आल्यावर गिव्ह अप नका करू. आता रेमेडीज काय, म्हणजे डोनेशन काय करताय काइंड ऑफ? डोनेशन मी 2 करतो. एक बालाजीला मी प्रत्येक महिन्याला 1% माझा सॅलरीच्या 1% मी डोनेट करतोय. ओके. आणि श्री स्वामी समर्थ यांना मी 501 रुपये दर 1 तारखेला मी डोनेट करतो. हे 2 डोनेशन माझे मागच्या 3-4 महिन्यापासून चालू आहेत. ओके. ओके. ठीक आहे. शुक्रवारी तांदळाची खीर विथ केसर घरातल्या मंदिरात नैवेद्य दाखवा. आणि जमलं तर 1.25 किलो तांदूळ दर महिन्याला गरिबांना, म्हणजे जे पण खूप गरजू लोक आहेत त्यांना डोनेट करा. ही सध्याला 2 रेमेडीज आपण करूया. बघूया काय फरक पडतोय. नाहीतर एक प्रॉपर आपण वे त्याच्यामध्ये शोधूया ऍज पर न्युमरोलॉजी ऍस्ट्रॉलॉजी. ओके
काही चान्सेस आहे या महिन्यात होण्याचा? थोडंसं डिफिकल्ट आहे सर. व्हेरी फ्रँकली स्पीकिंग, मी खूप खडूस ऍस्ट्रॉलॉजर आहे, जे दिसेल तेच सांगेन. प्रयत्न करूया करेक्ट. आपण या रेमेडीजने. या फ्रायडे पासून सुरू करा. ठीक चालेल आहे. मॅडम, कधी कनेक्ट करता येईल तुम्हाला मग सेपरेटली करायचं असेल तर? व्हॉट्सअप करून ठेवा, डिटेल्स तुम्हाला पाठवले जाईल. ओके. ठीक. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सो मच. येस. पवार मॅम. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. मॅडम, मी माझ्या मुलीसाठी हा प्रश्न विचारणार आहे. तुम्ही 2 ठिकाणांवर जॉईंट असाल तर प्लीज एका ठिकाणावर स्किप करा. मॅडम हा, अच्छा मॅडम, माझ्या मुलीसाठी हा मी प्रश्न विचारणार आहे तुम्हाला दोन. हम्म. माझी मुलगी 24-25 वर्ष रनिंग आहे. तिची बर्थडे आहे 4/9/2001. नाही नाही, 9/4/2001 मॅडम, सॉरी. 2001. ओके. हा बोला. माझी मुलगी रितिका राजेश पवार, तिच्यासाठी मला प्रश्न विचारायचे आहेत दोन. तिची तारीख आहे 9/4/2001. बरोबर आहे. मला तिच्यासाठी विचारायचं आहे की तिला तिला खूप इच्छा आहे की ती स्वतःच्या पायावर चालायचं आहे. तर ही तिची इच्छा केव्हा पूर्ण, म्हणजे पूर्ण व्हायसाठी असं तिच्या हेल्थ वाईज ती चांगली होऊन. आता काय काय अडचणी भरपूर दिसतात मॅम हा. हेल्थ. अडचणी भरपूर दिसतात. ट्रीटमेंट चालू आहे. हो, ट्रीटमेंट म्हणजे ते होमिओपॅथिक वगैरे, बाकी डॉक्टरने वगैरे सांगितलं काही प्रॉब्लेम नाही. फक्त मी तिला हिलिंग देते, मेडिटेशन तिच्याकडनं करून घेते, हिलिंग हेच आहे. आता डॉक्टर म्हणाले तिच्यात सगळे रिपोर्ट काढले, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे ते म्हणाले आता असं म्हणजे काही सांगणार की नाही. दिवसेंदिवस ती थोडी थोडी नॉर्मल होते असं नाही, पण सर्दी ताप थोडी मागे जाते पुन्हा. सगळं व्यवस्थित होईल. काळजी नका करू. थँक्यू. थँक्यू थँक्यू मॅडम. मॅम. ते तारीख वगैरे मग ते सुद्धा सांगा, ते कधी करायचं ते सुद्धा करेन मी. ते मला कसं कळेल आणि आपण ते उद्या पण. किंवा परवा माझ्याशी पर्सनल वर बोला. गरज खूप आहे, आपण बोलूया. ओके ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. 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 येस. थँक्यू पण मॅम. थँक्यू. 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 तेजा मॅम. तेजस्वी मॅम. हा मॅम. हाय मॅम. बोला. हॅलो, येस माझा मॅम. आवाज येतोय? हो हो येतोय. तुम्ही दिसत नाही आहात आम्हाला बस. एकच मिनिट मॅम. आता दिसते का मी? हो हो छान दिसताय. बोला. मी ऍक्च्युली थँक्यू. मी घरात आहे. ओके. हरकत नाहीये मॅम. हाय, मी आधी माझं इंट्रोडक्शन देते. माझं नाव तेजश्री आहे. सगळ्यांना माझा आवाज येतोय होपफुली? येस. मॅम तुम्हाला येतोय माझं? मी सगळ्यांना येतो असं हो कन्सिडर हो करते. हो हो बिलकुल बिलकुल ठीक आहे, येत. माझं नाव तेजश्री आहे. मी एका अशा फेज मधून चालले होते की जिथे माझा फुल ऑफ कॉन्फिडन्स पूर्णपणे डाऊन झाला होता. म्हणजे जर मी बेडरूम मध्ये बसले ना, तर मी सकाळपासून संध्याकाळीपर्यंत आणि फक्त थोडं जेवणापुरतं उठणार, थोडंसं खाणार आणि पूर्ण रात्रभर मी पुन्हा त्याच बेडरूम मध्ये, असं मी म्हणजे इतकं त्या डिप्रेसिव्ह फेज मध्ये मी होते. मग मी जेव्हा शीतल मॅमला भेटले आणि तावीज मी धारण केलं ना, त्याच्यानंतर मी एकदम उडते आता. म्हणजे मी मॅमला फक्त एवढं एक विचारलं होतं की मॅम, मी खरंच ताबीज घेऊ का? मला गरज आहे का? आणि जर म्हणजे असेल किंवा मी तुमच्या हातात मला स्वतःला देऊन टाकू का? हाच माझा लास्ट वर्ड होता. बरोबर ना मॅम? येस. आणि शी वॉज लाईक येस, यू आर इन सेफ हँड्स. आणि माझ्या अंगावर खरंच काटा येतोय. ट्रस्ट मी, संध्याकाळची वेळ मी खोटं सांगणार नाही कोणालाच. माझं म्हणजे टोटली म्हणजे लाईफ एकदम माझं चेंज झालं त्याच्यानंतर थँक्यू. थँक्यू. पूर्णपणे एकदम. आणि आता जो कॉन्फिडन्स म्हणजे माझा खूप सुरुवातीचा जो कॉन्फिडन्स होता ना, जो मी घेऊन जात होते सगळीकडे, आय एम होल्डिंग दॅट कॉन्फिडन्स, आय एम होल्डिंग दॅट बोल्डनेस सो प्राऊडली. थँक्यू सो मच मॅम. म्हणजे एव्हरीवन म्हणजे असं आहे की तुम्ही त्यांना एक लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी म्हणून घ्या प्लीज. आय एम रिक्वेस्टिंग यू ऑल. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. मी जाऊ पुढे. खूप लोक आहेत आज आणि सगळ्यांची प्रश्न मला घ्यायची आहेत.
सो येस मॅम. अगेन भावना मैम, भावना मैम आपको ठीक है। अपर्णा गुरव, हॅलो. भावना मैम, यस प्लीज मैम। हॅलो. बोलू मी अपर्णा गुरव बोलते. मॅडम भावना मैम, मला जरा ना बोलण्याचा प्रॉब्लेम आहे. हाँ हाँ, सो तुम्ही एक काम करा भावना मॅम, तुमचे हा, मेसेज मध्ये क्वेश्चन्स द्या, तोपर्यंत मी अपर्णा मॅमचं घेऊ. हम्म, ओके, चालेल. येस अपर्णा मॅम प्लीज. हॅलो. येस मॅम. हा हा, माझं नाव अपर्णा गुरव. माझी बर्थ डेट आहे 20 मार्च 1981. ओके मॅम. माझा प्रश्न असा आहे की मी आहे होम बेकर. गेले 8 वर्ष मी हा होम बेकिंगचा बिझनेस करते घरूनच. पण गेले 2-3 वर्ष माझा बिझनेस त्या प्रकारे चालत नाही जो पहिले 5-6 वर्ष चालत होता. आता तशा ऑर्डर्स नाही आहेत. तर मला या बिझनेसशी रिलेटेडच विचारायचं होतं की हा बिझनेस मध्ये पुढे काही ऑपॉर्च्युनिटी आहे का, मी वेगळा बिझनेस कुठला दुसरा चालू करू. मला याच्याबद्दलच विचारायचं होतं ओके. की का अशा ऑर्डर्स कमी आहेत. ऑर्डर कमी होण्याचं एनी पर्टिक्युलर रिझन इन बिटवीन तुमच्यामध्ये म्हणजे हेल्थ इश्यूज होते, घरी काय प्रॉब्लेम्स होते, असं काही नाही 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 नाही, काहीच नाही. सगळं सुरळीत चालू होतं आणि हो मध्ये हो हो हो. ओके. म्हणजे लास्ट आता 2 वर्षात अशा ऑर्डर्स नाही जशा पहिल्या होत्या ओके, नजर लागली असं काही झालंय? आयडिया नाही म्हणजे कसं काय असेल तर. कधी वाटतं कॉम्पिटिटर्स उभे राहिलेत किंवा काही नजर लागली असं काही? म्हणजे कसं झालंय की कोविड नंतर बरेच होम बेकर्स झाले. त्याच्या आधी माझा बिझनेस चांगला चालतच होता, पण माझ्या आजूबाजूलाच बरेच होम बेकर्स आहे. मे बी त्याच्यामुळे कमी असेल, तर आयडिया नाही. ओके फाईन, ठीक आहे मॅम, हरकत नाहीये. इथे कॉम्पिटिटर्स आणि कुठेतरी नजर बाधायचा बर्थडेच्या हिशोबाने कुंडलीमध्ये इमिजिएटली रिॲक्शन्स दिसत आहेत. सो ओके. आता फक्त एक काम करा, आता म्हणजे तुम्ही घरूनच करताय की तुमचं काही शॉप वगैरे पण आहे? घरूनच घरूनच करते मी. घरूनच करताय, ओके फाईन मॅम. हा. सो घरनं जेव्हा तुम्ही करताय तेव्हा ऑर्डर्स कमी येत आहेत. ओके, आणि सुरुवातीपासून एकाच डिरेक्शनला बसून करत होतात की लाईक कसं होतं, म्हणजे आता काही मध्ये चेंजेस केलेत वास्तूप्रमाणे? नाही नाही, नाही, काहीच नाही. काहीच नाही. फाईन फाईन मॅम. काय होतंय, ओव्हरऑल कुंडलीमध्ये निगेटिव्ह एनर्जीचा फ्लो थोडासा जास्ती दिसतो आहे. मॅम ब्लॅक ओके सॉल्टनी आठवड्यातनं एकदा आंघोळ करा आणि घर पण साफ करा. डेफिनेटली ओके. साऊथ वेस्ट कॉर्नर घराचा एकदा चेक करा आणि तिथे जर का खूप पसारा असेल तर तो काढून टाका. ठीक आहे. साऊथ वेस्ट कॉर्नर मोकळा करा आणि क्लायंटशी बोलताना साऊथ वेस्टला बसा आणि फेस नॉर्थला ठेवा. या 2-3 गोष्टी फॉलो करूया, बघूया. आणि जे काय डोनेशन होत करताय त्याच्यामध्ये काय करताय सध्याला? डोनेशन असं काही नाही केलं जात माझ्याकडून. डोनेशन करा थोडंफार, जोपर्यंत ओके तुम्ही देणार नाही देव तुम्हाला देणार नाही. ओके. म्हणजे हा, पर्टिक्युलर असं काही सांगाल काय करायचं असं? ऑलरेडी जसं मी तुम्हाला साऊथ वेस्ट वगैरे सांगितलंय ना, हा. त्याचप्रमाणे तुम्हाला काय डोनेशन करता येईल ते बघा. तुमचे ओके बेकरी प्रोडक्ट्स किंवा तुम्ही जे काय बनवताय ते पण तुम्ही 1% डोनेशन्स मध्ये काढले तरी चालतील. ओके ओके. थँक्यू मॅम. ठीक आहे, चालेल. थँक्यू सो मच. प्रणिता काळे मॅडम आल्यात, गणेश जाधव सर आलेत. ठीक आहे. सिद्धेश कलप. हाँ मैम। येस सर. मैम माझी बर्थ डेट है 28 मे 1990। 28 मे 1990। प्रॉब्लेम्स मैम मॅरेज रिलेटेड भरपूर सर्च करतात आहेत पण पॉसिबिलिटी थोडी वाटत नाही। पुन्हा निगेटिव्हिटी वाटते त्या संदर्भात थोडं। म्हणजे फॉर द मॅरेज रिलेटेड प्रॉब्लेम म्हणजे लाईक लग्न जमत नाही। लग्न जमत नाहीये, ओके. येस। आणि सेकंड क्वेश्चन आहे की रिपीटेडली एस्ट्रोलॉजर, सो यस डेफिनेटली जो कुंडली में दिखेगा वही मैं बोलूंगी।
अग्रेसिवनेस, बड़ों से बात करने का तरीका थोडासा चेंज करना पडेगा. ऑलवेज मीच बरोबर आहे ते थोडंसं थांबवायला लागेल. त्याच्यामुळे कुठेतरी लग्नात आणि जॉबमध्ये अडचणी येताना दिसू शकतात. शक्य असेल तर येस डेफिनेटली या ठिकाणी हळदीच्या पानाने आंघोळ करा आणि त्याच्यानंतर ओम श्रीम मंत्राज लिख लीजिए. ओम श्रीम हम्म. वरप्रधाय श्रीम नमः. वरप्रदाय श्रीम श्रीम नमः. नमः. ओके. और ये आपको आणि म्हणजे ओव्हरऑल ह्याच्यामुळे घरात चिडचिड होतीये किंवा कोणाशी रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम ऍक्च्युली मी येतात. सिंगल पॅरेंट आहे. म्हणजे मी एकटीच आहे आता. हम्म. त्यामुळं माझी चिडचिड होते, शांतता नाहीये मनाला आणि म्हणजे निगेटिव्हिटी वाढते. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, डन. अडचणी येणार आहेत मॅम अजून थोड्या. एवढं सोपं नाही आहे तुमची कुंडली. थोड्या अडचणी अजून जास्ती फेस करायला लागतील. पेशन्स ठेवावे लागतील. थोडं शांत राहावं लागेल. रागावर कंट्रोल करावं लागेल, नाहीतर रिलेशनशिपमध्ये अजून प्रॉब्लेम होऊ शकतो. ओव्हरऑल कुंडलीमध्ये जर मी बघितलं तर इमोशन्स पण तेवढंच आहेत. इमोशन्समुळे लोक फसवून चाललेत. तर प्रयत्न करा कमी फसण्याचा आणि थोडं सेल्फिश होण्याचा. ओव्हरऑल जर डोनेशन ह्यासाठी मी सुरुवात म्हणजे छोट्या ह्याच्यातून, म्हणजे तुमचं 100 रुपयाचं जे नोटेचं हे आहे, काय म्हणतात, पिरॅमिड ना, पॉकेट किट, हा पॉकेट किट, ते युज केलं तर मॅम डेफिनेटली आम्ही आमच्याकडनं बिलकुल फोर्सफुली कोणालाही सजेशन देत नाही की तुम्ही आमचं हे प्रॉडक्ट घ्या म्हणून. त्यामुळे तुम्हाला जे पण ट्राय करायचं तुम्ही करू शकता बिंदास. म्हणजे सुरुवात इथून करते ना, म्हणजे जसं माझं हे चालेल, वाढलं नो प्रॉब्लेम ॲट ऑल, नो प्रॉब्लेम. त्या गोष्टी मी हे करत जाईन. येस, आणि तुम्हाला भेटायचं असेल तर मला भेटायचं असेल तर आमच्या रेग्युलर व्हिजिट असतात पुणे, मुंबई. आता 26-27 आम्ही कोल्हापूरला आहोत. सो तुम्ही हा अपॉइंटमेंट बुक करा. बट अपॉइंटमेंटसाठी पर्टिक्युलर एक कॅटेगरी आहे ती आम्ही फिक्स ठेवली आहे. बाकी सगळ्या गोष्टी आमच्या कुरिअर येतात. अबाउट 25,000च्या वरच्या पॅकेजेससाठी अपॉइंटमेंट असते. ती 1 तासाची असते. त्याच्यात पूर्ण न्युमरोलॉजी, ॲस्ट्रोलॉजी, यंत्रा, सिक्रेट नंबर, 500चं पॉकेट किट आणि होणार आहे सांगा, मग मी तुमची अपॉइंटमेंट म्हणजे ह्याच्यासाठीच घेते. आता सध्याला नाहीये. लास्ट वीक म्हणजे लास्ट मंथ मध्येच झालंय. आता कोल्हापूर आहे. तरी पण अपडेट केलं जाईल. थँक्यू मॅम. वेळ खूप कमी आहे. ओके, नंतर सॉरी. फक्त येस, डोनेशन, बाकी काही मग नको ना? नाही आता सध्याला एवढंच करा. ठीक आहे, ठीक आहे, चलो. थँक्यू. येस, भावना मॅम प्लीज. हॅलो. येस मॅम, येस प्लीज. माझी जन्मतारीख आहे 2/9/1979. आज सगळेच्या सगळे 2 नंबरवाले का भेटतात मला? 2 नंबर मध्ये खूप प्रॉब्लेम आहेत मॅडम. असं नका म्हणू. मी पैसे घेऊन तुमच्याशी बोलतेय. मी पण 2 नंबरवाली आहे आणि आज 40-42 लोक आहेत. सो असं मॅडम मध्येच ना बॉसने बोलवलं होतं. माझा प्रश्न अर्धवट राहिला होता. मी वाट बघतो. तुम्ही मला परत घ्या प्लीज. आता थांबून घ्या सर. तुमच्या दोन्ही प्रश्नांची मी उत्तरं थांबतो, मी थांबतो, कारण ना मला बोलवलं होतं. मी आय एम स्टील इन ऑफिस. मी थांबतो. येस, भावना मॅम प्लीज. माझी जन्मतारीख आहे 2/9/1979. हा, माझ्या प्रॉब्लेम असा आहे की मला खूप म्हणजे आजार पण आजारी होती मी. सतत आजारी असते. आणि दुसरं एक प्रॉब्लेम की मी ऑफिसला कामावर असते. तर तिथे पण जरा कामाच्या खूप अडचणी असतात. आणि कानाला ऐकायला येत नाही मॅम. मी बोलते पण तुम्हाला त्या याचं पण समजलं असेल ना. येस मॅम, येस. आणि तर माझं असं आहे की माझं प्रमोशन ही होत नाही अजून. ओके, फाईन फाईन, ठीक आहे मॅम. ओव्हरऑल प्रॉब्लेम्स तुमचे समजले, प्रश्न पण तुमचे समजले. 2/9/1979.
ठीक आहे मॅम. कधीपासून हा त्रास होतोय? सुरुवातीपासून आहे की आत्तापासून आहे? 2-4 वर्ष आधीपासून कट आहे? कटलं कटलं पहिल्या कटलं म्हणत. हा त्रास जो होतोय तुम्हाला आता सगळा, हा तो आधी कधीपासून आहे? मला म्हणजे आता 2011 पासून मॅडम मला त्रास आहे. ओके, 2011. ओके. हम्म. नवीन वास्तूमध्ये वगैरे 2011च्या आधी काही शिफ्ट झाला होतात? वास्तूमध्ये काही चेंजेस केले होते? नाही नाही नाही. नाही. काय नाही. फाईन, फाईन. ठीक आहे मॅम. एक छोटंसं काम करायचं आहे आता सध्याला. कानाचं जे मशीन असतं, जे ऐकण्यासाठी आपण घेतो, ते एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे खूप गरीब लोक आहेत, जे अफोर्ड नाही करू शकत, त्यांना गिफ्ट करा. वर्षातनं एकदा कंपल्सरी करा. आणि आफ्टर दॅट सिम्पल एक छोटंसं काम करा अजून. How are you? हॅलो. मिलिंद सर, 2 मिनिटं द्या फक्त. स्मिता मॅमचे क्वेश्चन्स घेते, मग तुम्हाला घेते. येस स्मिता मॅम, प्लीज. हेलो मैम. हाय मैम. सो हेलो एवरीवन. स्मिता मैम, हिंदी में अगर आप आपका बताओगे तो ज्यादा बेटर होगा, सबको सुनने में भी अच्छा लगेगा. ओके. इज इट हेलो एवरीवन. और इंग्लिश यस. चलेगा हमें? यस. हेलो एवरीवन. मैं स्मिता चौहान. आई लोकेटेड इन न्यू जर्सी, यूएसए. 3 महीने पहले मैं मैम से एसोसिएट हुई हूँ. तो मुझे ये बताना है सबको कि मैम से अगर किसी को कुछ भी प्रॉब्लम है, मैम से जो सॉल्यूशन मिलता है इट वर्क्स 100%. मैंने मैम से अपने बेटे के लिए रीच आउट किया था. मैंने उनके पॉडकास्ट और उन सोशल मीडिया फॉलो करके मैंने मैम को रीच आउट किया था. और पिछले 3 महीने में बहुत कुछ वी हैव सीन ह्यूज डिफरेंस. I reach out to him to her for my son and I could see lot of difference now. So किसी को भी कुछ प्रॉब्लम है, definitely you will get 100% solution. She is a passionate about her career, so yes, definitely I will recommend her. थँक्यू सो मच स्मिता मॅम. थँक्यू की तुम्ही एवढ्या लांबनं आमच्याशी कनेक्ट झालात आणि आज तुम्ही आम्हाला रिव्ह्यू पण दिला. सो थँक्यू. तुमचे दोन्ही प्रश्न मी थोड्या वेळाने घेतलं तर चालेल? नो प्रॉब्लेम मॅम, काहीच हरकत नाही. थँक्यू सो मच. त्यांना आय थिंक ही इज अ डॉक्टर, तर त्यांना जायचंय. सो एक त्यांचे क्वेश्चन्स घेते आणि तुम्हाला मी पर्सनलवर पण आन्सर करून टाकेन तुमचे. नो प्रॉब्लेम मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू. 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 येस मिलिंद सर, प्लीज. मॅम गुड इव्हनिंग. माझं नाव मिलिंद हिरामन पाटील. माझी जन्मतारीख आहे 13. मिलिंद सर, तुमचा आवाज ब्रेक होतोय. हॅलो मॅम, आवाज येतोय माझा? आता येतोय, हा प्लीज. माझी हा सॉ हा माझी जन्मतारीख आहे मॅम 13 ऑगस्ट 1988. वेळ आहे दुपारी 2:45 माझे 2 प्रश्न आहेत मॅम. एक तर माझा कर्जाचा डोंगर खूप काही करून पण कमी नाही होते. आणि दुसरं, मी जिकडे आता जॉब करतोय तिकडे व्हॉट अबाउट माय स्टेबिलिटी अँड सर्वायवल ऑफ माय जॉब इन द कमिंग डेज और इन द कमिंग इयर्स ऍक्च्युअली, बिकॉज आय हॅव अ फॅमिली and it's really I cannot express in word, ma'am, in which situation I'm going through from last 4 years actually. ओके. ओके. फाईन. फाईन सर. कसले डॉक्टर आहात तुम्ही? नाही मॅम, मी फार्मा इंडस्ट्रीमध्ये एरिया सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो. अडचणी तर भरपूर आहेत. येस येताना पण मॅम. दिसतायत. सॉरी मॅम. येताना पण दिसतायत. येस मॅम. कंप्लीट 18 शनिवार ब्लॅक उडद दान करा सध्याला.
फक्त आपण आता कम दो टायपिंग नहीं। दो महीने में मैं आपकी फैन हूँ। जस्ट मैंने आपका जो पॉडकास्ट देखा था कि मेरे बेटे के लिए कुछ करना है। यस मैम। यस, अभी फिलहाल मेरी बर्थडे है 20 जून 1987। हम्म। ओके मैम, मुझे हेल्थ इशू बहुत हो रहा है। हम्म। लाइक मतलब वीकनेस, डलनेस, कोई कुछ प्रॉब्लम। भी काम करने का मन नहीं होता है। ओके ओके। ओके एंड सेकंड ये है कि डेप्थ बहुत ज्यादा हो रहा है, मतलब उसमें अटक ही जा रहे हैं, उससे बाहर नहीं निकल पा रहे हैं। ओके फाइन। प्रॉब्लम्स तो है मैम यहाँ पे बहुत सारी। पैसे आते हैं बट हाँ, यस। बोन्स रिलेटेड प्रॉब्लम्स हो सकती है मैम। यस थोड़ा यस, बोन्स ज्यादा। एथराइटिस पॉजिटिव आया है 2009 आफ्टर कोविड। ठीक है मैम। अभी के लिए फिलहाल गुलाब जल ओके कंपल्सरी, गुलाब जल से आपको नहाना है रोज, लगातार 21 डेज। ओके अगर पॉसिबल हो तो 21 डेज एक गुलाब जल छोटा बॉटल किसी जरूरतमंद, मतलब जो होता है ना यंगस्टर्स अभी जो फेस पैक में वगैरह ऐड करते हैं तो उसका यूज भी होगा, लाइक उनको आपको गिफ्ट करनी है। 21 बॉटल्स आप कभी भी गिफ्ट कर दीजिए और 21 डेज रोज नहाइए। और साथ में ना काम करिए सोमवार के दिन ओम सोमाय नमः का जाप कर लीजिए 108 बार। ओके। फिलहाल ये दो थिंग्स करते हैं, देखते हैं क्या फर्क पड़ता है। अदरवाइज कोई एक्शन हम लोग लेते हैं बाद में। अभी जरूरत इतनी एक्शन की नहीं लग रही है, हो जाएगा इतनी सी रेमेडीज से। फाइन मैम, मिलेंगे पक्का। पक्का, डेफिनेटली मैम, थैंक यू यस सो यस। मच, थैंक यू। थैंक थैंक यू सो मच। यस। अतुल सर। नमस्कार मॅम. नमस्कार सर, कसे आहात? मी एकदम मजेत. तुमचं तुम्हाला ताबीज का, वगैरे माझ्याकडे आहे. तेच म्हणलं तुम्हाला का गरज पडली 2 प्रश्नांची? नाही, मला हे ताबीज घातल्यापासून भरपूर फरक पडला आहे. आणि माझ्या प्रश्नाची नाही, मला माझ्या बायकोचे प्रश्न विचारायचे आहे. बायकोला? अच्छा, मला वाटलं की ताबीज घालून जर तुम्हाला गरज पडत असेल तर आमचं काय काम, एकदा नाही आम्ही नाही. सर्व्हिस दिली तर ती लाईफ लॉंग फ्री असते. नाही नाही, ताबीज खूप फरक पडला. पॉकेट किट पण आहे. बाकी सगळे न्यूमरेचे माझ्याकडे सगळे सगळे तुम्ही दिलेले सगळे मी उपाय करतो. मला काही प्रॉब्लेम नाही आहे. माझ्या वाईफचा एक प्रश्न आहे मला. तिची हम्म. डेट ऑफ बर्थ आहे 1/1/1991. ओके तर तिचं आतापर्यंत 2 वेळेस ऑपरेशन झालंय. एक वेळेस फिस्टुलाचं झालंय आणि आता मागच्या 1-2 महिन्यात बॉल ग्लॅडरचं झालंय, पित्ताशयाचं झालंय. ओके. तर त्यात तब्येतीविषयी प्रश्न आहे एक. हम्म. महत्वाचं. तो ओनर कुठे बसून डील करतोय ते महत्वाचं असतं, कोणासोबत डील केली पाहिजे ते पण महत्वाचं असतं. सो ह्या गोष्टी जर तुम्ही आधी करून गेलात तर तुम्हाला मागे वळून बघायची गरज नाही पडणार. आता मी तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगू शकते की इट्स गुड फॉर यू, पण त्याच्या नंतरच्या सगळ्या गोष्टी, ब्रँड नेम पासनं, कलर पासनं, डेज पासनं, कधी सुरू करायचंय ते सगळं मी तुम्हाला प्रॉपर स्टडी करून सांगू शकते. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला त्या घरात निगेटिव्हिटी जाणवते कोणताही बिझनेस चालेल. कोणताही, म्हणजे तुम्ही ऍटलिस्ट मला सांगा की तुम्हाला काय हो. करायचं आहे. ठीक आहे. जर तुमचं पूर्ण कुंडलीचं अध्ययन ऑलरेडी आपलं झालेलं आहे तर तुम्हाला ऑलरेडी मी दिलेलं आहे तुम्ही काय करू शकता, काय नाही करू शकत. त्याच्यावर आपण परत एकदा बसून डिसिजन घेऊया की हे आपण बेस्ट करू शकतो, ह्याच्यामध्ये काय सोल्युशन आहे. तुम्हाला माहिती आहे तुमचा कधी फोन आला तर आम्ही नाही उचलला असं नाही होत, किंवा सोल्युशन नाही देत असं नाही होत. हो. सो काळजी नका करू. मरणाच्या गोष्टी करणाऱ्या लोकांशी मी नाही बोलत, मग ते शेवटचं तर प्रत्येकासाठी सोपंच आहे ना सोल्युशन. मरणं सोपं सोल्युशन आहे. माझ्याकडे काही आधार नाही म्हणणं हे पण खूप सोपं सोल्युशन आहे. खूप सारे लोक असे असतात की ज्यांना काही नसतं पण ते खूप काही करतात. सो तुम्ही त्यातले आहात, तुमची एवढी स्ट्रॉंग बर्थ डेट आहे. सो लागा कामाला. काय करू शकताय मला सांगा. जॉब तर मिळेलच, पण जॉबमध्ये तुमच्यासोबत
घाणेरडे पॉलिटिक्स केले जातील आणि तुम्ही परत अजून डिप्रेशन मध्ये जाल. त्यापेक्षा माझं सजेशन आहे, छोटा मोठा का होईना आपण बिझनेस करूया. ओके चालेल. एकदा परत तुमच्या कुंडली मला पाठवा, व्हॉट्सअप करून ठेवा, मी पुन्हा एकदा रिकाउन्सिलिंग घेते तुमचं. चालेल. ओके थँक्यू. थँक्यू. वाणी जैन मॅम आणि स्वप्नील नंतर आहेत, ललिता पण आहेत नंतर. वाणी मॅम. जी मैम, कैसे हैं आप? ऑल गुड मैम, आप बताओ. आई एम ऑल्सो गुड मैम। थैंक यू सो मच, बताइए. मैम, पहले तो मैं आपसे रिक्वेस्ट करना चाहती हूँ कि मैंने एंटर किया था, आई जस्ट वांटेड टू आस्क अबाउट माय सन, बट वेबिनार के बीच में माय हस्बैंड ऑल्सो वाज लिसनिंग टू यू, तो वो रिपीटेडली मैंने रिक्वेस्ट करी है, कैन ही ऑल्सो ज्वाइन? ही विल पे सेपरेटली बट ही डजंट वांट टू वेस्ट अनदर 1 month, सो आई विल बी रियली ऑनर्ड. यस, थैंक यू. यस प्लीज. ओके, ठीक है मैम. मैम, मेरा बेटे का डेट ऑफ बर्थ है 2 अप्रैल 2005. एक्चुअली में मेरे बेटे ने ज्वाइन करा हुआ है मेरे ब्रदर को उसके काम में, बट दिक्कत क्या आ रही है कि कुछ खास सपोर्ट नहीं है. तो मैं चाह रही थी कि आप फाइनेंशियली, स्टॉक मार्केट में भी उसने कुछ इन्वेस्टमेंट करा हुआ है, तो वहाँ पे भी थोड़ा उसको मनी स्टक है उसका, एंड ही वांट्स कि फाइनेंशियली उसको मेरे ब्रदर से सपोर्ट मिले, एंड अदरवाइज इन जनरल ऑल्सो मैं ताबीज़ भी चाह रही थी कि आपकी तरफ से मेरे बच्चे को प्रोटेक्शन और गाइडेंस मिले आगे तक के लिए. ओके, फाइन मैम, फाइन. Yeah. अभी के लिए आपके 2 सवाल है, एक तो उसके वर्क रिलेटेड और दूसरा सवाल है उसके स्टॉक मार्केट रिलेटेड, राइट? करेक्ट करेक्ट. ओके, परफेक्ट मॅम. फॉरवर्ड बोलणार आहे. खडूस ॲस्ट्रोलॉजर म्हणलात तरी हरकत नाहीये, पण कम्फर्ट झोनच्या बाहेर निघायला तयार नाही आहात. निघावं लागेल. अजून नवीन नवीन कोर्सेस करा, त्याच्यामध्ये थोडंसं मार्केटिंगवर फोकस करा. तुम्ही काय करताय जोपर्यंत आम्हाला सगळ्यांना दिसणार नाही, कळेल कसं की तुम्ही मेकअप आर्टिस्ट आहात म्हणून. ओके मॅम, त्याच्यावरती पण मी काम करते मॅम, पण ऍक्च्युली फायनान्शियली हे नाहीये की मी बाहेर शॉप वगैरे घेऊ शकत, त्यामुळे मला ब्राइड्स. बाहेर शॉप घ्यायची गरजच नाही. घरनं छोटे छोटे व्हिडिओज बनवा, मार्केटिंग करा. स्वतःची कुंडली खूप चांगली आहे. ह्याच्यामध्ये मी उगाच तुम्हाला सांगेल की तुम्हाला ताबीजची गरज आहे आणि तुम्हाला ह्याची गरज आहे, अशी कुंडली नाहीये. जसं की मी आता ललिता मॅमला सांगितलं की 21 दिवसानंतर गरज असेल तर मी त्यांना ताबीज प्रोव्हाइड करेल. तुमच्या कुंडलीमध्ये काहीच नाहीये, सगळं छान आहे. थोडीशी मेहनत कुठेतरी कमी पडते, थोडासा कम्फर्ट झोन कुठेतरी कमी पडतोय, तो आपण करूया. पण ठीक आहे, रात्री 10 वाजेनंतर एक छोटासा उपाय देतीये. आता काय प्लॅन आहेत, व्हॉट नेक्स्ट? मॅम, आता सध्या जे आहे इन्स्टिट्यूट मध्ये मी शिकवतेय शेअर मार्केटचं. तिथे पण पेमेंट नाही मिळत आहे, किंवा कमी, त्यांचे पण काही प्रॉब्लेम आहे म्हणून ते. आणि दुसरे पण खूप सारा फ्रेंड सर्कल म्हणजे आहे इंटरेस्टेड माझ्याकडनं शेअर मार्केट शिकून घेण्यासाठी, पण अगेन जेव्हा मी फीस सांगते तेव्हा ते थोडेसे मागे पुढे बघतायत. पण त्यांना नॉलेज भरपूर पाहिजे, पण फीस देत नाहीये. ठीक आहे मॅम, तुमचं कम्युनिकेशन स्किल खूप स्ट्रॉंग आहे, जेच मी आता स्वप्नाली मॅमला सांगितलं. तुम्ही माझ्याकडे कसे आलात? खूप सिम्पल आहे. प्रॅक्टिकली आपण जाऊया, इमोशनली नाही, प्रॅक्टिकली नाही. जे झालंय ते झालंय. स्टॉक मार्केटमध्ये विदाउट नॉलेज तुम्ही गेलात, आता तुम्ही लोकांना नॉलेज देताय आणि तुम्हाला चांगलं नॉलेज आलंय, पण आता तुमच्याकडे पैसे नाहीये. ही सगळ्यांची कंडिशन आहे, ठीक आहे. सो माझं म्हणणं आहे की स्टॉक टिप्स नाही, पण स्टॉक मार्केटमध्ये लॉसेस का झाले, काय नाही करायला पाहिजे जेणेकरून बाकी सगळ्यांचे लॉस नाही होणार, याच्यावर छोटे छोटे व्हिडिओज बनवा. आधी स्वतःची आयडेंटिटी बनवा आणि मग या. मग लोक तुम्हाला पाहिजे ती फीस देतील. जोपर्यंत तुम्ही तो लॉस रिकवर नाही करणार तोपर्यंत लोक तुमच्यावर बिलीव्ह करणारच नाही, व्हेरी फ्रँकली स्पीकिंग. जर तुम्हाला वाटतंय की आम्ही तुमच्यावर बिलीव्ह करावं तर का करावं? आज मी माझ्या घरातली, म्हणजे तुम्ही तर भरपूर माझे पॉडकास्ट डेफिनेटली बघितले हो असतील, मॅम, बघितले मी. सगळ्यांचं लॉस रिकवर करून आज मी सांगू शकते 100% की 0 लॉस स्ट्रॅटेजीमुळे लॉस होत नाही. पण ह्या स्ट्रॅटेजी सगळ्या शिकता शिकताच बनवलेल्या आहेत, ह्या सगळ्या स्वतःच्या बनवलेल्या. मॅम, आता मी जिथे उभे राहते आणि
अनालिसिस करते ना, मार्केट बरोबर तिथेच थांबणार, तिथूनच अप जाणार, बरोबर हे होणार. पण ते मला आत्ता कळतंय. हे जर मला आधी कळालं असतं ना, एवढा लॉस पण झाला काही नसता, हरकत जो नाही मॅम, पण मी काय म्हणते, जे मला झालं ते झालं आता. मला म्हणून मला असं ते ती मेघा टोक परत लागल्यानंतर पाहिजे. काय ती मेघा परत पाहिजे. तो लॉस असं भरून काढेल ती मेघा. डोंट वरी, काळजी नका करू. लग्न होईल, चांगल्या ठिकाणी होईल. लव्ह मॅरेजचे ब्राईट चान्सेस आहेत. पैसे पण भरून काढाल. स्टॉक मार्केट, जिथे मी सगळ्यांना नेहमीच म्हणते की जे स्टॉक मार्केट घेऊन जातं ते परत देतं देणार शक्यतो. 100%. 100% येणार. असू शकते की 8 नंबर, 4 आणि 8 वाले मोबाईल नंबर सगळ्यांनाच मी सजेस्ट करेन बंद करा. पण तुम्ही जर आत्ता मला इमिजिएटली विचाराल की मला मोबाईल नंबर सांगा, तर ते मी माझ्याकडनं सांगणं शक्य नाही. कारण मोबाईल नंबरसाठी मी सामनाम दंडभेद सगळेच वापरते. माझे खूप प्रश्न असतात जेव्हा मी तुमची न्युमरोलॉजी बघते, तेव्हा मी विचारते की तुम्हाला पैसे हवेत, फेम हवंय, की तुम्हाला नंबर 1 वर जायचंय, तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचंय, त्याच्यानंतर माझे ठरतात मोबाईल नंबर आणि बँक अकाउंट नंबर. सो 8 वाला तर बंद करा सध्याला. कुठला घ्यायला ओके पाहिजे तो तुमची पूर्ण न्युमरोलॉजी बघितल्याशिवाय मी नाही सांगू शकत. सेकंड क्वेश्चन. ओके. सेकंड क्वेश्चन आहे की मी कोणतेही काम करतो ना त्याला स्लो होते किंवा डिले होते, कन्फ्युजन खूप राहतात आणि क्लॅरिटी नाही राहत. ओके, फाईन. कधीपासून होतंय असं? हा तर लहानपणीपासून रविवारी? रविवारी? अननेसेसरी अनवॉन्टेड खर्चे होते ना ते बंद झाले आहेत. ओके, ग्रेट आणि ग्रेट. एक दोनदा पैसे पण माझ्या अकाउंट मध्ये कुठून आले माहिती नाही, माझ्या अकाउंट मध्ये आले मग ते पॉकेट किट घेतल्यामुळे आले असेल तर आम्हाला 50% नाही पाठवले तुम्ही अजून. आहेत. हो मॅम, नक्की पाठवू. आता मला न्यूमरोलॉजी पण करायचे, पण सध्या त्याकडे पैसे जमा नाहीत माझ्याकडे, कारण मी स्टुडंट आहे तर. काही हरकत नाही, करूया आपण. डन. हा, ओके मॅम. येस मॅम, थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू. येस. संगीता मॅम हॅलो, बेलगावकर. येस मॅम, कशात? गुड इव्हनिंग मॅम, कशा आहात तुम्ही? ऑल गुड मॅम, तुम्ही बोला. हो, त्र्यंबकेश्वरला येऊन गेलात ना? मी बघितलं, मी नाशिकचीच आहे, पण म्हटलं कधी तुमचं असेल काय माहिती, आता कुठे नाशिकला येऊन परत गेले? नाही. त्र्यंबकेश्वरला येऊन गेलात ना तुम्ही? मी स्टेटसला पाहिलं होतं तुमचं. हो हो हो, त्र्यंबकला येऊन गेले, परवाच येऊन गेले. बोला. नाशिकला आलात तर मग कळवा आम्हाला, म्हणजे. नक्की नक्की. माझी एकदम सडनली विजिट होती. सॉरी, मी म्हणजे एकदम जुलै महिन्यामध्ये ट्रॅव्हलिंग थोडं अवॉइड करायचं होतं, पण काही गोष्टी आपण अवॉइड नाही करू शकत. आणि माझं माहेर नाशिकचं आहे. हो, अच्छा. वाव, नाईस. येस मॅम, तुमची बर्थडे प्लीज. माझी 12/4/76 आहे आणि माझे 2 प्रश्न आहेत. माझं लग्न नाही झालं अजून. तर का, काय कारण आहे, आणि माझं काय जीवनाचा उद्देश काय, व्हॉट इज द पर्पज ऑफ माय लाईफ? कारण काय माझं जॉबचं पण नाही काही, आणि बिझनेस मध्ये पण त्याचं. हे नाही करू काय म्हणतात त्याला, ते चॅन्ट नाही करू शकणार. नो श्लोक म्हणा किंवा मंत्र म्हणा, नो ते प्रॉब्लेम. आधीच तुम्हाला सांगितलेलं बरं. नो. आणि सेकंड, माझं डेट ऑफ बर्थ आहे मॅम 28 ऑक्टोबर 1992. हो, गुड नाईट. 20. 28 ऑक्टोबर 1992. सोनू. जन्मवेळ तर एक्झॅक्टली माहिती नाही मॅम मला. हम्म. तरी आफ्टरनून आहे, 3 ते 3:30च्या दरम्यान असं काहीतरी. ओके, काय अडचण आहे सर? मॅम मी आहे ना 2020 मध्ये 21 ऑगस्ट 2020 मध्ये एका मित्राला आहे ना माझा हाफ बिटकॉइन दिला होता, अर्धा. काय दिलं या होतं? कंडिशनवर हाफ बिटकॉइन, हा. बीटीसी, ओके. क्रिप्टो करन्सी, राईट. हा. तर या बोलण्यावर दिलं होतं. अतुल करचे नाव आहे त्याचं. त्याला असं बोलणं झालं होतं आमचं, का हम्म. 6 महिने तो ट्रेडिंग करणार त्याच्यावर, आणि हाफ बिटकॉइनचा 1 बिटकॉइन करून देणार, आणि वरचा जो काही प्रॉफिट असणार तो स्वतः ठेवणार. तर हम्म. आता मॅम तो जवळजवळ 5 वर्ष झाले तो देत नाहीये, म्हणतोय माझ्याजवळ नाहीये, असं हे करतोय. हम्म. तो म्हणतो मी थर्ड व्यक्तीला दिला होता, तो पडून गेलाय. पण हम्म. मी तर डायरेक्ट अतुलला दिला होता, थर्ड व्यक्तीला दिलं नव्हतं. हम्म. तर तो रिटर्न घेण्यासाठी मला रेमेडीज पाहिजे. आणि सेकंड मॅम मला असं विचारायचं आहे, आता पुण्यामध्ये तर घर आहे स्वतःच आहे, पण आई वडिलांचं आहे, म्हणजे नाही का, मला माझं स्वतःचं घर, 4 व्हीलर आणि मोठं घर घ्यायचंय, आणि त्याच घरमध्ये आई वडिलांना शिफ्ट करायचं. तर हे माझं स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण कसं होऊ शकतं, म्हणजे मी आता सध्या जॉब करतोय, हम्म. आणि माझं ट्रेडिंग मध्ये पण आहे, क्रिप्टो ट्रेडिंग मध्येच माझे खूप इंटरेस्ट आहे. तर हम्म. मी क्रिप्टो ट्रेडिंग कंटिन्यू करू शकतो का
काय म्हणतात त्याला, जॉब करू का बिझनेस करू, एक हा म्हणजे असं होता. कारण की मॅम क्रिप्टो ट्रेडिंगची जर तुम्हाला हिस्ट्री सांगायची झाली ना, फक्त $1,500 मी विदिन 15 डेज मध्ये $10,000 केले होते. पण पूर्ण चालेल सर, तुमचे 2 प्रश्न मिळालेत. एक तर लॉस नव्हता झाला, तुमच्या माझं एक पण ट्रेड मित्राकडे लॉस मध्ये नव्हता गेला. फक्त मला एकाच तुमच्या मित्राकडनं पैसे परत पाहिजेत जे तुम्ही दिलेत त्यांना, अर्धा बिटकॉइन. Yes, ma'am. आणि दुसरं, तुमचं स्वप्न पूर्ण होईल का नाही, हे 2 प्रश्न तुमचे आलेत माझ्याकडे. Yes. डेफिनेटली मित्राकडनं बिटकॉइनचे पैसे येणं म्हणजे हा थोडासा डिफिकल्ट टास्क आहे इमिजिएटली मला इथे सांगणं. कारण मला त्याची पूर्ण बजेट लागेल, काय त्याच्या माइंडमध्ये आहे ते बघायला लागेल. कारण या ठिकाणी आपली 6 दिवसाची स्मशान साधना असते, ज्याच्यामध्ये त्यांचं Okay. माइंड रीड केलं जातं आणि मग सांगितलं जातं की एक्झॅक्टली काय चालू आहे त्यांच्या डोक्यात, द्यायचं आहे की नाही द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला उपाय दिले जातात. दॅट इज सिम्पली कॉल्ड, आपली एक प्रोसिजर आहे फॉर द वशीकरण. नाही देणार असतील तर त्यांच्याकडनं कसे घेण्यासाठी ते काम केलं जातं. तुमचे सगळे Okay, स्वप्न पूर्ण होतील डेफिनेटली. भरपूर एफर्ट्स तुम्ही ऑलरेडी घेताय, तसे घ्या, ma'am. काम करा. Yes, ma'am. आता मला एक सांगा, एक छोटंसं Okay. काम करा. येणारे 40 माचिसचे बॉक्स तुमच्या हम्म. मस्जिदीच्या किंवा दर्गाच्या बाहेर तुम्हाला हम्म. मस्जिद किंवा दर्गामध्ये द्यायचे आहेत. ओके फक्त मॅम. ते ठेवून टाकायचं आहे. आणि बर्थडेच्या दिवशी डेफिनेटली तुम्ही ज्या पण ठिकाणी जाता आहे त्या हो. ठिकाणी ग्रीन कलरचे क्लॉथ्स तुम्हाला द्यायचे आहेत. आणि एक नंबर देतीये 777. हा नंबर तुमच्या लेफ्ट बॉडीवर तुम्हाला लिहायचा आहे, जेणेकरून लेफ्ट साइड. ओके. लेफ्ट साइडचा नंबर आहे हा, लेफ्ट बॉडीवर, ओके मॅम. जेणेकरून येस मॅम. तुमच्या सगळ्या विशेष लवकरात लवकर कम्प्लीट हा होतील. मॅम, पेन ग्रीन पेन, ब्लू, ब्लॅक, ग्रीन. रेड, कुठल्या पेननी? ग्रीननी ना? येस. ओके. मॅम, हे मॅचेस बॉक्स जे आहेत मला 40, प्रत्येक दिवस एक एक द्यायचंय का वन ते टाइम आता तुम्ही 40? डिसाइड करा, 40 डेज मध्ये देताय की तुम्ही हा, मध्ये खंड पडला तर चालेल, नॉट अन बिग इश्यू. म्हणजे हे मला कोणाला द्यायचं, म्हणजे तिथं माचेस मंदिरात बॉक्स आहे? ठेवायचंय तुम्हाला, मस्जिद मध्ये. मंदिरात ठेवू शकतो, मस्जिद किंवा येस, ज्या ठिकाणी दर्ग्यामध्ये पण ठेवू शकतो. अगरबत्ती लागेल ना तिथे ठेवून हा टाकायचंय, न सांगता ठेवून मॅम, मी टाकायचं. मंदिरमध्ये पण ठेवू शकतो नो जाऊन, आणि दर्गा दोन्ही ठिकाणी ठेवलं पण 40 तुम्ही तरी. आधीच क्लिअर केलं ना मला की तुम्हाला हे हा मंदिरवाला हा उपाय नकोय, म्हणून मी नाही नाही, म्हणजे पैसे कसं मी सांगितलंय. मी हे ना फक्त चॅन्ट नाही करू शकत, नो, श्लोक्स म्हणा किंवा हा नाही ते श्लोक मी ते फक्त तसे चॅन्ट. मी मुस्लिम हा. विद्येवर खूप बिलीव्ह करते आणि मुस्लिम. येस येस, आय नो आय नो. मी हम्म. तुमचं पॉडकास्ट बघितलं ना मॅम, त्यामुळेच मी जॉईन केलं. नाहीतर मी पण थोडस 2-3 वेळा भेटलोय ऍस्ट्रॉलॉजरला, पण त्यांनी भरपूर 50,000 ते 60,000 माझे असेच वेस्ट गेलेत. आधी तर ते बोलतायत का नाही आम्ही नाही सांगणार, पण जेव्हा पे करतो आणि अपॉइंटमेंट बुक करतो तर म्हणतात नाही तुम्हाला हेच करावं लागेल, आम्ही तुमच्या हिशोबाने नाही देऊ शकत. असे माझे 50,000 ते 60,000 मला असेच गेले. पण जेव्हा मी तुमचा पण ह्या पॉडकास्ट 2 बघितला ना. उपाय करा, होईल हा. सगळं व्यवस्थित. सॉरी, आपण खूप गप्पा या ठिकाणी आता नाही मारू शकत कारण वेळ कमी येस आहे. मॅम. आपण नंतर बोलूया. हा मॅम, मला फक्त एक बोलायचं होतं. ते पॉकेट हे आहे ना किट, ते मला बाय करायची होती, तर ते तुम्ही युजफुल आहे ना व्हॉट्सअपवर माझ्यासाठी? तुमची बर्थ डेट, नाव आणि हो. ऍड्रेस दोन्ही गोष्टी पाठवा, आम्ही सगळ्या डिटेल्स तुम्हाला पाठवतो. ओके, पॉकेट मनीसाठी ना मॅम? येस, थँक्यू सो मच. ओके, थँक्यू. थँक्यू सो मच मॅम. मृण्मयी हॅलो मॅम. येस. मॅडम. मॅडम, हा स्वाती पाटील बोलते. हा मला ते मी मिस्टरांचं विचारलं होतं ना कर्जाचं, पण कर्ज उतरण्यासाठीचा उपाय मॅडम. मॅम, तुम्हाला दोन्ही उपाय दिलेत ना, ते त्याच्यासाठीच इन्क्लुडिंग. त्याच्यासाठी का मॅडम? ओके, बरं, थँक्यू थँक्यू मॅम, थँक्यू. मृण्मयी मैम, आप बोलोगे तो मैं आपसे बात कर पाऊंगी. रुचिका पाटिल मैम. रुचिका पाटिल मैम. समाधान सर, आवाज येतोय? येस. मॅम, मी बोलू का? योगिनी फडके, 1 मिनिट. मॅम, आता पेमेंट करायला गेले तर ते 1,500चं पेमेंट नाही दाखवत आहेत. मॅम, ते डेफिनेटली 2400च होईल आता, कारण नेक्स्ट मंथ मध्ये आपलं 2400 आहे ना, सो ते बर, 2400च होईल आता. अच्छा, ठीक आहे. हम्म? ओके. आणि मला जो कवड्यांचा रेमेडी दिली ना, तर त्या किती कवड्या घ्यायच्या आहेत? 5. 5. ओके, थँक्यू. येस सर. येस, समाधान सर. येस. नमस्कार मॅडम. नमस्कार सर, बोला. गुड इव्हनिंग. व्हेरी गुड इव्हनिंग सर. मी समाधान लेंडवे, मंगळवेढा, सोलापूर पोलीस मध्ये. बोला. जन्मतारीख आहे 4/4/86.
हम्म. ही माझा पॅन कार्ड व आधार कार्डवर नंबर आहे. म्हणजे हम्म. जन्मतारीख कन्फर्म नाही, हम्म. म्हणजे आधार कार्ड पॅन कार्डवर. ओके. माझा प्रश्न होता की मी 2 वेळा आजारी पडलो, भरपूर गंभीर आजारातनं मरता मरता वाचलो. हम्म. हम्म. म्हणजे फर्स्ट कोरोनामध्ये निमोनिया झाला मला, आणि हम्म. आता एक 6 महिने झालं मला पॅरलिस आणि ब्रेन हॅमरेज झालता. हम्म. हम्म. मग हे कशामुळे आणि काय काय उपाय वगैरे याच्यावर म्हणजे. ओके, हे संपले तुमचे प्रश्न दोन्ही? एकच झाला ना प्रश्न. दुसरा प्रश्न विचारा. दुसरा प्रश्न थोडा माझ्या म्हणजे मुलाबद्दल आहे. तुमच्याच बर्थडेट वर पहिलं माझं विचारावा लागेल. म्हणजे प्रेग्नेन्सी बद्दल. प्रेग्नन्सी म्हणजे साठी काय? हम्म. पहिले माझं 6 महिन्यात एक मिस झालं, आणि नंतर मला 4 वर्षांनी एक मुलगी झाली. हम्म. आता ती 7 वर्षे आहे. म्हणजे आता सेकंड चान्स मला घ्यायचा आहे, किंवा मुलगा हवाय, म्हणजे कधी राहील वगैरे, काय कसं चान्स घेऊ वगैरे कसं. ओके. तुमच्या सेकंड प्रश्नाचं उत्तर मी इथे नाही देऊ शकणार, कारण याच्यासाठी मला दोघांचा स्टडी करायला लागतो, नंतर आन्सर करता येतं. त्यामुळे इथे मी त्याचं हा, उत्तर ठीक आहे. नाही देऊ शकणार. पण हेल्थ वाईज तुम्हाला काळजी घेणं खूप आवश्यक आहे. मेजर गोष्टी होऊन गेल्यात, पण छोट्या छोट्या गोष्टी अजून होऊ शकतात लाईफमध्ये. ऍज पर बर्थ डेट राहू खूप खराब आहे. सो उपाय लिहून घ्या. ओम राघवेयाय नमः,